आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हरिग्रामच्या फाटीच्या बद्दल थोडी माहिती देणार आहे. काय थोडा बदल होणार आहे या अड्ड्यामध्ये तो थोडासा पलान कमी होता ना, तो पलान वाढवणार आहेत 746 एन हे एक नंबर. मी माझा या रायगड मध्ये मला जॉकी म्हणून नाव पडलेलं आहे माझा. मी शर्यत खेळायला येऊ शकतात ना? येऊ शकता, आता कोणी येऊ शकता. आता 450 पलान झाला. सो गाईज आपण आज आलेला आहे हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये. तर अड्ड्याचं कुठपर्यंत काम झालेलं आहे तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या मार्फत. चला मित्रांनो जाऊया. हा मित्रांनो अड्डा आहे आपला. मित्रांनो बघा आता निखिल भाई पुढे गेलेला आहे, पाठी बघण्यासाठी आलेला आहे मित्रांनो आपण हरिग्रामची. निखिल भाई पुढे, चला आपण जाऊया. मित्रांनो थोड्या दिवसामध्ये हरिग्रामची फाटी रेडी होणार आहे. तर काम चालू आहे. मला तर अजून वाटतं 10-12 दिवसामध्ये एकदम ओके मध्ये फाटी होणार आहे. तर आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हरिग्रामच्या फाटीच्या बद्दल थोडी माहिती देणार आहे. म्हणजे कधीपर्यंत काम पूर्ण होईल ही तुम्हाला माहिती देणार आहोत आम्ही. तर या कंटिन्यू तुम्ही. मित्रांनो गेल्या वर्षी अड्डा चालू झालेला, एकदम चांगला प्रतिसाद मिळाला. शेकडे मालकांनी पण सांगितलं अड्डा एकदम चांगला आहे हरिग्रामचा. आणि या वर्षी आता पावसाला सगळीकडे पनवेलमध्ये अड्डे भरपूर चालू झालेले आहेत. रीडगर बोला, काही ठिकाणी अजून चालू नाही झाले. आपला ववल्याचा अड्डा, चिंचोलीचा अड्डा, आता हरिग्रामचा अड्डा एक होणार आहे चालू थोड्या दिवसांनी. आणि बाकीचे अड्डे पण होतील चालू, पण मला तर वाटतं जानेवारी पर्यंत बाकीचे अड्डे होतील. तर हरिग्रामचा अड्डा पण लास्ट म्हणजे डिसेंबरच्या लास्ट एंडिंग पर्यंत चालू होऊ शकतो. बहुतेक काम झालेलं आहे, फक्त थोडा काम बाकी आहे. निखिल भाई आपल्या पाठीमध्ये बदल काय झालेला आहे जरा? तर मित्रांनो पाठीमध्ये आता असा बदल झालेला आहे का, आता जिथे मी उभा आहे इथे एक असा पूर्ण कातलाचा भाग होता. थोडी अशी हायटाईट टप्पू होता, तर तो पूर्ण काढलेला आहे आणि एकदम सरळ केलेला आहे. हा तुम्ही पाहू शकता पूर्ण कातल काढलेला आहे आणि एकदम याच लेवलनी पूर्ण अड्डा आता होणार आहे. मागच्या वर्षी अड्डा असा होता का थोडा उतार होता, तिकडे आपल्या रस्सीवर थोडा अड्डा असा उतार होता. तर कम्प्लीट या वर्षी एकदम लेवल होणार आहे अड्डेला. आणि तुम्हाला शर्यती बघायला पण एक नंबर मजा येणार आहे आणि बैलांसाठी पळण्यासाठी पण एकदम चांगला अड्डा होणार आहे. चला आपण जाऊ सुट्टीच्या तिथून दाखवतो थोडा तुम्हाला. आता आपण चाललेलो आहे सुट्टीच्या इथेशी, तुम्हाला दाखवणार आहे सुट्टीच्या इथेशी काय चेंजेस झालेले आहेत ते देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो मागे बघू शकता भरपूर असा कातल काढलेला आहे. इथे जिथे आम्ही उभे होणार इथे कातल होता पूर्ण आणि एक असा चढण होती. जे आपण छकडे तिथून सुट्टीच्या तरावरून सोडतात ना, तिथून असे थोडे पुढे आल्यावर थोडीशी चढण होती आणि नंतर अशी सरळ उतार होती. तर हा मधला टप्पा पूर्ण कमीत कमी 200 मीटरचा आहे. हा टप्पा कातल काढलेला आहे आणि बघा इकडे टाकलेला आहे. एकदम आता सपाट होणार आहे. अजून मला तर वाटतं 10-12 दिवस लागतील आणि एकदम सपाट एक चांगला अड्डा तुम्हाला भेटणार आहे पनवेल तालुक्यामध्ये. तर आपण सुट्टीच्या इथे जाऊ आणि मागे पण पलान वाढणार आहे थोडा. चला मित्रांनो निखिल भाईंनी खूप छानपैकी माहिती दिलेली आहे, कारण की मागच्या वर्षी बरेच बैल मालकांचं आपल्याकडे म्हणजे छोटेसं सांगितलेलं होतं काम करायला फाटीबद्दल. आणि आपण यावर्षी आयोजकांनी चांगल्या प्रकारे त्याचा काम केलेला फाटीचा. आता आपण चाललेलो आहे मित्रांनो, जोड्या सोडताव तिथे. चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघायचे. मित्रांनो हरिग्रामचा अड्डा बोलला तर तुम्हाला चारही साईड एका साईडला डोंगर दिसणार. बघा डोंगर भाग आहे हा, तुम्हाला दिसतच असेल. हा डोंगर इलाक्यामध्ये मित्रांनो आपण हा अड्डा तयार केलेला आहे आणि खूप मेहनत पण घेतलेली आहे हरिग्राम गावातील मंडळींनी अड्डा करण्यासाठी. आणि पूर्ण गाव मित्रांनो एकत्र येऊन शर्तींचा अड्डा भरला जातो. निखिल भाई काय चेंजेस झालेले आहेत आता, तुला काय दिसतो याच्यामध्ये? तर मित्रांनो आता आपण सुट्टीच्या इथे आलोय जिथून बैल सोडले जातात. तर मागच्या वर्षी बैल आहेत ना बहुतेक इथून सोडली जात होती. आणखीन कमीत कमी 20 ते 30 पावलांचं अंतर अजून वाढणार आहे. आयोजकाने असं ठरवला का थोडा पलान पण कमी पडतं, म्हणून त्याने असं ठरवलं का मागे आणखीन आपण पलान वाढू. तर आणखीन जागा आहे भरपूर आहे इकडे. तर काम आज थोडं काम बंद आहे बहुतेक आणि तेव्हाच आम्ही आलो. तर काम चालू असताना आम्ही आलो असतं तर थोडी जास्त माहिती भेटली असते आम्हाला. पण बहुतेक 30 पावलांचं अंतर वाढेल मागे अशी जागा भरपूर आहे, काय प्रॉब्लेम नाही. बैलांना पण एकदम सोडण्यात चांगलं आहे. फक्त
थोडासा इकडे माती वगैरे टाकून एकदम परफेक्ट नियोजन होणार आहे. म्हणजे कमीत कमी 40-50 जोड्या आल्या जमून तर मागे राहतील एवढी जागा आता मागे आहे. एकदम ही लेवल होणार आहे मागची जागा. डिटेल्स भेटली नाही तर कधी काम पूर्ण होईल आणि कोणत्या दिवशी चालू होईल अड्डा, तर भेटली डिटेल्स तर आम्ही तुम्हाला सांगू. पण आजच्या दिवशी थोडक्यात तुम्हाला हरिग्रामच्या अड्ड्याबद्दल आम्ही माहिती देतोय. चला तुम्हाला आता चला ही फाटी आहे. आपण आता मित्रांनो जोड्या सोडता तिकडून जाणार आहे. तुम्हाला आता दाखवतो मी व्हिडिओ. तर मित्रांनो 200 मीटरची फाटी रेडी झालेली आहे एकदम सपाट. अजून थोडा आपली पुढं बाकी आहे, ती होईल पूर्ण. आणि आम्ही एकदम आपले आमच्याच गावातले आयोजक मामा आहेत आपले पंच. तर अड्ड्याबद्दल बदल झालेला आहे आणि आम्ही अड्ड्याची पाहणी करायला आलेलो आणि मामा आम्हाला दिसले. तर त्यांच्याकडून आपण अड्ड्याबद्दल यावर्षीचा काय बदल आहे तो आम्ही बघितला, पण त्यांच्या तोंडून पण थोडं ऐकायचे काय यावर्षी काय थोडा बदल होणार आहे. या अड्ड्यामध्ये तो थोडासा पलान कमी होता ना, तो पलान वाढवणारे आहेत. 60-70 पावलं ती वाढणारे आहेत. आणि पाठीचा मधील टेप होता तो सर्व काढला. आता रविवारी अड्डा आपला क्लिअर होईल. नंतर पुढची तारीख ठरवली ठरवली जाईल. या रविवारी अड्डा क्लिअर होईल. मित्रांनो या रविवारी पर्यंत अड्डा एकदम क्लिअर होणार आहे. आणि इकडे पण थोडी हाईट देणार आहे, एकदम असं सरळ करणार आहेत. ही जागा उतारीचा आता काहीच ठेवणार नाही, पूर्ण भर टाकायचं. इकडे पूर्ण माती टाकून भराव होणार आहे. आणि रविवारी अड्डा रेडी झाल्यावर मग कधी तारीख ठेवणार आहेत ते तुम्हाला आयोजन सांगतील तेव्हा आमच्या प्रमाणे तुम्हाला कळवलं जाईलच. तर यावर्षी थोडा लेट झाला मामा. मला तर वाटतं आपल्या पनवेल तालुक्यामध्ये कुठलाच अड्डा अजून चालू नाही झाला ओपन मध्ये. लेट नाही, पाऊस पडला ना, ओके, तर त्यामुळे पाऊस असल्यामुळे इथं शेती सुकत नाही, शेती सुकली नाही. त्याच्यामुळे ते यायला जायचा पण थोडा प्रॉब्लेम असतो. मोठ्या मोठ्याले बैल लोक आणते, कोणते चिकन पाय केला काय केला, त्यामुळे आम्ही पण थोडासा लेट ठेवला. आता या हप्त्यानं होईल. आणि पनवेल तालुक्यामध्ये अजून एक पण अड्डा तयार झालेला नाही, तर हरिग्रामचाच अड्डा पहिला होणार आहे. जिकडची लोक बिकत गेल्या वर्षी अखडलेत ना, बैल आणलेत ना, ते बोलले का हरिग्रामचा अड्डा अगोदर करा, पहिला हरिग्रामचा अड्डा करा. ओके, तर बरं ओके करू आम्ही. आणि मोठे मोठे बैलांना तुम्ही काय सांगाल आपल्या अड्ड्यामध्ये बद्दल? म्हणजे तुम्ही अजून शर्यत खेळायला येऊ शकतात ना? येऊ शकता. आता कोणी येऊ शकता. आता 550 पलान झाला. आता किती पालन? 550. 550 गेल्या वर्षी 440 पावला होता. मागे पण थोडा पालन वाढवणार आहेत का? मागून वारवायचे. 30 किती पावला? 30 ते मागा 35. 18 पावला वारलेत अजून. 18 ते मी बोलले ना, 18 ते 20 पावला मित्रांनो अजून मागच्या मागं साईडला गेली. पालन वाढणार आहे. नाही इथं वारवायचे. इथे पुढे पण थोडी वाढणार आहे. एकदम अशी चढण वगैरे काय राहणार नाही, पूर्ण सपाटी होणार आहे. 550 पलान करणार आहेत. 550 पलान आपल्याला लागतात. तर धन्यवाद मामा, तुम्ही आम्हाला थोडक्यात चांगली माहिती दिली. तर आता आयोजन कधी होणार आहे शर्यतींचा तो आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळू. आणि आज तुम्ही काय चाराला घेऊन आल्यात? कोणता बैल घेऊन आल्या? बैल तिकडे आहेत आपला शर्यतीच बैल आहेत. शर्यतीचे बैल आहेत, त्यांना पण नाद आहे आधीपासूनचा. भरपूर अशा बिंजोडच्या शर्ती केल्यात त्याही, या अड्ड्यामध्ये पण केलेल्या आहेत. कमीत कमी किती शर्ती केल्यात? मी कमीत कमी 10 वर्षापासून क्षेत्र याने एक नंबर. मी माझा या रायगड मध्ये मला जॉकी म्हणून नाव पडलेलं आहे माझा. मी 40-45 दर अड्ड्याला चक्र राखलो होतो. मी सुरुवात पण माझ्या हाताने व्हायची, शेवट पण माझ्या हाताने व्हायची. स्वतः ड्रायव्हर सुद्धा स्वतः ड्रायव्हर मी. मागं ठेवा म्हणा, मोरं ठेवा, एकटा ठेवा, सिंगल ठेवा, पण दोन्ही साईडने चाललेले माणूस आहे. तुमचं नाव काय? माझं नाव हरचंद नारायण म्हात्रे, हरिग्राम. पनवेल तालुका. चक्र मी मरस्तवर राखणार आहे. मित्रांनो, बाकी जोपर्यंत मामाचा जीव आहे तोपर्यंत स्वतःचा चक्र आकारणार आहे. चक्र मी आखलू शकतो, कोणत्या हाताने देणार नाही. आता काल असली पट्टी आहे ना, तरी मी 2 फेरे टाकलं. अशा पट्टीन सुद्धा मी काल माझं बैल घेऊन आलो. 3 बैलांना 2 फेरे दिल्या. आज पण फेरा बघायला भेटला असतं, पण ते आज नाही आले. आज नाही. तो पोरगा आमचा इथे गेले ओके, बाहेर गावी. बारका पोरा आहे 11 वर्षाचा, तो पण बसत. मी बैल झुपी पण द्यायचा, तिकडून फिरवला का तो 11 वर्षाचा पोरा गेल्या वर्षी धरून अकलतो. तो माझा नातू मग मिलिंद म्हात्रे. पनवेल तालुक्यामध्ये पहिला आयोजन हरिग्रामचा असणार आहे मोठा. थँक्यू मामा सो मच. तर चला आम्ही निघतो आता घरी.